हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी OCMच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जसं की तुम्ही माझ्या बॅक साईडला बघतच आहात की जो मागचा व्हिडिओ होता ते गोदामाबद्दल होता. त्या व्हिडिओमध्ये आपण गोदामाचे कार्य बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदामाचे प्रकार बघणार आहोत. सो फर्स्ट जो प्रकार स्क्रीनवरती दिसतोय तो प्रकार आहे खाजगी गोदाम. पहिला प्रकार कोणता आहे? खाजगी गोदाम. बघा आता याच्यामध्ये खाजगी गोदाम म्हणजे काय सांगितलेलं आहे, चेक करा, लक्ष द्या. ओके, खाजगी गोदाम ही उत्पादक किंवा मोठे व्यापारी यांनी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात. हे मी जे वर्ड्स हायलाइट करायले ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा हायलाइट करू शकता. ज्याही वेळेस तुम्ही गोदामाचे प्रकार म्हणून जर तुम्हाला एक्झामला आलं तर त्याचं आन्सर मध्ये हे हायलाइट केलेले पॉइंट्स यायला पाहिजेत. ओके, फर्स्ट काय हायलाइट केले? खाजगी गोदामामध्ये खाजगी गोदामे उत्पादक आणि मोठे व्यापारी, आय रिपीट, उत्पादक आणि मोठे व्यापारी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा सोडविण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी बांधलेले असतात. कोणते गोदामे? खाजगी गोदामे. खाजगी म्हणलेलं आहे, प्रायव्हेट वेअर हाऊस. ओके, त्यांच्या मार्फत चालविली जातात. म्हणजे कोणामार्फत चालविली जातात? तर जे उत्पादक असतात किंवा मोठे व्यापारी असतात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या मार्फत चालविले जातात. मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना, व्यावसायिक आस्थापन म्हणजेच मोठे बिल्डिंग्स. ओके, व्यावसायिक बिल्डिंग किंवा मोठा व्यवसाय ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची आवश्यकता असते. उद्योग आपला जेवढा मोठा असतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण वस्तूंचं उत्पादन करत असतो. म्हणून अशा वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये माल साठवण्याची आवश्यकता असते आणि अशी गोदामे ज्यांना बांधणे परवडते अशा व्यावसायिकांकडून बांधली व देखभाल केली जातात. जी खाजगी गोदामे असतात ते उत्पादक व मोठे व्यापारी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेले असतात आणि ज्या उत्पादकांना यांचं बांधकाम परवडतं, कोणाचं? गोदामाचं बांधकाम परवडतं, तेच उत्पादक किंवा मोठे व्यापारी खाजगी गोदामे बांधत असतात. ते त्यांना परवडतं. का परवडतं? म्हणजे त्यांचा व्यवसाय पण मोठा असतो, मोठ्या प्रमाणामध्ये मालाची साठवणूक करायची असते, माल सुद्धा मोठा असतो, विकल्यानंतर तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रॉफिट होत असतो, म्हणून त्यांना सोयीचं असतं. ओके, मोठे उत्पादक अथवा घाऊक विक्रेत्यांकडे देशाच्या विविध भागात अशी गोदामे असू शकतात. कुणाकडे असू शकतात आता ही गोदामे? मोठे व्यापारी किंवा उत्पादक किंवा घाऊक व्यापारी. घाऊक व्यापारी कसं काय म्हटलं तर होलसेलर म्हणतो आपण घाऊक व्यापाऱ्याला. की सगळ्यात जास्त मालाची साठवणूक घाऊक व्यापारी करत असतो, उत्पादकाकडून घेतो आणि घाऊक व्यापारी लहान प्रमाणामध्ये किरकोळ थोड्या प्रमाणामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असतो. म्हणून घाऊक व्यापाऱ्यांकडे सुद्धा त्याचे स्वतःचं प्रायव्हेट वेअर हाऊस असतं. ओके, प्रायव्हेट वेअर हाऊस, खाजगी गोदाम समजलं. सेकंड वन आहे आता त्याच्या अपोजिट मध्ये सार्वजनिक गोदामे. आधी बघितलो खाजगी, आता सार्वजनिक. आता सार्वजनिक गोदामे काय आहेत? चेक करा. सार्वजनिक गोदामे अशी विशिष्ट व्यवसाय संस्थापना आहे की जी सर्वसामान्यांना ठराविक रक्कम आकारून माल साठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. खाजगी गोदामे, उत्पादक जर मोठा असेल, त्याचा स्वतःच आहे, त्याला सोडून त्या गोदामामध्ये कोणालाही माल साठवता येणार नाही. सार्वजनिक गोदामामध्ये उत्पादक ज्या पद्धतीने मालाची साठवणूक करतोय तेवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गोदामामधल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला परवडत नसतं, म्हणून तो सार्वजनिक गोदामामध्ये माल साठवू शकतो, कारण प्राइस कमी असते. साठवणुकीसाठी आपल्याला फुकट ठेवता येत नाही, काहीतरी पैसे त्यांना द्यावी लागते. त्या पैशांच्या बदल्यात, त्या मालाच्या बदल्यात ते आपल्याला एक रिसिप्ट दिलेली असते. ओके, रिसिप्ट आपण बघितलं, ते रिसिप्ट कशासाठी उपयोगी पडते ते अगोदरच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ओके,
एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थेमार्फत यांचे संचालन केले जाते. अगोदरच्या खाजगी गोदा कंपॅरिझन करायचे. ठीक आहे, मी जेवढी वेळ सांगते कंपॅरिझन करायचं म्हणलं की तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास केला तर इझी जाईल. लक्ष द्या, खाजगी गोदामामध्ये काय झालं होतं, घाऊक व्यापारी आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून ते गोदाम चालवलं जातं. तर इथे एक सामान्य व्यक्ती ज्याला अधिकार दिलेला असतो, सामान्य व्यक्ती म्हणजे असा कोणताही व्यक्ती असा नाही, त्याला अधिकार दिलेला असतात तो व्यक्ती किंवा सहकारी संस्थेमार्फत सार्वजनिक गोदामे चालविली जातात. सार्वजनिक गोदामे शासनाच्या परवान्याअंतर्गत, शासनाचं लायसन्स पाहिजे, परवाना मीन्स काय, लायसन्स पाहिजे, शासन मान्यता पाहिजे. जो व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे लायसन्स पाहिजे तरच त्याला सार्वजनिक गोदामे चालवता येतात. यामध्ये सार्वजनिक शासनाच्या परवान्याअंतर्गत विहित नियम कायद्यानुसार कार्य करतात. आता जे काही व्यक्ती गोदाम चालवतायत त्यांना शासनाच्या सर्व नियम आणि अटी मान्य पाहिजे, त्या पद्धतीनेच गोदाम चालवावं लागतं. सार्वजनिक गोदामे लहान उत्पादकांना व व्यापाऱ्यांना कमी किमतीतील साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देतात. जे काही माल साठवायचं असतं त्याच्यासाठी कमी किंमत आकारून त्यांना माल साठवण्याची सुविधा दिली जाते. सार्वजनिक गोदामे योग्य प्रकारे बांधली जाऊन सदर गोदामामध्ये मालाचे 24 तास संरक्षण केले जाते. कुठलाही गोदाम असू द्या, त्या गोदामामध्ये माल 24/7 आवर्स सेफच राहते. सार्वजनिक गोदामे सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्गाजवळ वसलेली असतात. हायवे किंवा महामार्ग म्हणू शकता हायवेला. ओके, लोहमार्ग म्हणजेच रेल्वे स्टेशनच्या आसपास जे बंदर वगैरे असतात, पोर्ट म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी सार्वजनिक गोदामे वसलेले असतात. सेकंड वन समजलं. आता थर्ड वन बघा, करदेय गोदामे, याला बॉन्डेड वेअरहाऊस असं म्हणतात. काय, करदेय गोदामे. अतिशय इझी आहे, वाचल्यानंतर समजणार नाही, पण मी एकदा एक्सप्लेन केलं की तुम्हाला लगेच समजून जाईल. बघा, करदेय गोदामे म्हणजेच काय, बंधपत्र गोदामे. करदेय गोदामाला बंधपत्र गोदामे असं सुद्धा म्हणतात. बंधपत्र म्हणजेच बॉन्ड. ओके, बंधपत्र गोदामे ही सरकारकडून परवानाकृत, सरकारची मान्यता आहे, सरकारकडून लायसन्स मिळालेला आहे असून आयात मालाचा साठा सीमा शुल्क भरेपर्यंत. आयात माल म्हणजे कोणता, आयात म्हणजेच काय, दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये सामान येतंय, माल येतंय, त्याला आयात म्हणतात, इम्पोर्ट म्हणतात. ओके, तर आयात मालाचा साठा सीमा शुल्कला कस्टम ड्युटी म्हणतात. काय म्हणतात सीमा शुल्कला, कस्टम ड्युटी. सीमा शुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. आता करदेय गोदामे काय राहतात समजून घ्या. जर एखादा उत्पादक बाहेर देशातून एखादा माल आपल्या देशात आणत असेल, आयात करत असेल, अशा वेळेस पोर्टला आल्यानंतर तो माल आधी करदेय गोदामामध्ये जातो, बॉन्डेड वेअरहाऊस मध्ये जातो. मग तिथे त्याला सीमा शुल्क भरावं लागतं. काय भरावं लागतं, कस्टम ड्युटी भरावं लागतं. तेव्हाच त्याला तो माल त्याच्या अधीन होईल, अधीन नाही, त्याच्या हातामध्ये येईल. ओके, पुढे वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. जसं खाजगी गोदामामध्ये मोठे उत्पादक म्हणू शकता, व्यापारी किंवा घाऊक व्यापारी गोदामे चालवत असतात. सार्वजनिक गोदामे सर्वसामान्य व्यक्ती किंवा सहकारी संस्थेमार्फत चालवली जातात. करदेय गोदामे ही सीमाशुल्क अधिकारी चालवत असतो, तिथलं कामकाज तो बघत असतो. सदर गोदामामध्ये गोदाम चालकाला एक करार करून द्यावा लागतो, एक बॉन्ड करून द्यावा लागतो, बॉन्डवर लिहून द्यावा लागतो, लेखी करार करून द्यावा लागतो, ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निर्वाळा देतो. म्हणजेच की जोपर्यंत एखादा उत्पादक आयात झालेल्या मालाच्या बदल्यात करदेय गोदामामध्ये जे आयात झालेला माल साठवलेला आहे त्याचं सीमा शुल्क नाही देत, कस्टम ड्युटी जोपर्यंत पेड नाही करत तोपर्यंत माल उत्पादकाला मिळणार नाही. ज्यावेळेस तो पूर्णपणे सीमा शुल्क देईल
तेव्हाच त्याला त्याचं आयात झालेलं माल मिळेल. हयात नाही, आयात, इम्पोर्ट झालेला माल मिळेल. आयात माल कराराअंतर्गत ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाही. सीमाशुल्क अधिकाऱ्याची संमती पाहिजे. आधी सीमाशुल्क भरावं लागतं. जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल, समजा आयात झालेला माल करदेय गोदामामध्ये, करदेय गोदाम सीमाशुल्क आहे ते खूप जास्त आहे. ठीक आहे, सीमाशुल्क 50,000 आहे असं समजा. ठीक आहे, सीमाशुल्क 50,000 आहे. अशा वेळेस ज्या उत्पादकाला तो त्याचा माल घ्यायला त्या ठिकाणी आला, त्याच्याजवळ 50,000 नव्हते, फोन पे पण काम करत नव्हतं, करंट सिच्युएशन मध्ये कॅश पण त्याच्याकडे उपलब्ध नव्हते, त्याच्याकडे फक्त 25,000 उपलब्ध होते. मग अशा वेळेस त्याच्याजवळ असलेले ते 25,000 तो सीमाशुल्क अधिकाऱ्याला सीमाशुल्क अधिकारी जो असतो त्याला देतो आणि 25,000चाच माल काढून घेतो. रिपीट करते, जेवढे पैसे देईल तेवढेच पैसे, तेवढं सामान त्याला मिळेल. एकदाच देणं सीमाशुल्क, कस्टम ड्युटी पॉसिबल नसेल तर छोट्या छोट्या अमाऊंट मधून पैसे देऊन आपण ते माल काढून घेऊ शकतो. इथे तेच सांगितलंय, आयातदार ज्या प्रमाणात सीमाशुल्क भरतो त्या प्रमाणात गोदामातून माल बाहेर काढू शकतो. 25,000 जर दिला तर 25,000चाच माल बाहेर काढल्या जातं, ना की ओव्हरऑल 50,000चं. ओके, समजलं? करदेय गोदामे. 4th वन आहे करदत्त गोदामे. सेम टू सेम आहेत, थोडेसे चेंजेस आहेत, दोन सिमिलरच आहेत. चेक करा. करदेय गोदामे आणि करदत्त गोदामे याला ड्युटी पेड केलेली आहे, कस्टम ड्युटी पेड केलेली आहे. करदेय गोदामामधनं माल सध्या बाहेर आला, ड्युटी पे करून झाली. मग जर एखाद्या आयातदाराला वस्तूंच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर, ठीक आहे, करदेय गोदामामधून सीमाशुल्क भरला, सगळं माल बाहेर आलं. आता ते माल तिथून जिथं आपला व्यवसाय आहे त्या ठिकाणी न्यायचा आहे. ठीक आहे, मुंबईला पोर्ट आहे, बंदर आहे समजा, तो माल तिथून आपल्या इकडे मध्ये कुठेतरी इकडे आपल्या देगलूरला किंवा नांदेडला आणायचा आहे असं समजा, नांदेडला आणायचंय तर मुंबईवरनं नांदेड पर्यंत येण्यासाठी वाहतुकीची आवश्यकता असते, वाहनाची आवश्यकता असते. अशा वेळेस जर त्या ठिकाणी वाहन उपलब्ध नसेल, मालक तर माल काढायला गेला, माल घ्यायला गेला, पण जाताना गाडीवर गेला तेवढ्या लांब असं समजा, किंवा एकटा गेला, सामान आणण्यासाठी कुठलीही ट्रक वगैरे काहीच नाही घेऊन गेला. मग अशा वेळेस सीमाशुल्क भरल्यानंतर वाहनाची जर अडचण असेल तर वाहन त्या ठिकाणी येईपर्यंत त्याला ते माल करदत्त गोदामामध्ये ठेवता येतं. बघा, सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामामध्ये ठेवला जातो. कधी ठेवला जातो? जर वाहतुकीची अडचण असेल, तो माल त्याच्या व्यवसाय संस्थेपर्यंत किंवा त्याला जिथे न्यायचंय तिथे नेण्यासाठी कालावधी लागत असेल, एक 5-6 दिवसाचा टाइम पाहिजे असेल, तर त्या 5-6 दिवसामध्ये तो करदत्त गोदामामध्ये त्याचा माल ठेवू शकतो. बाहेर त्याला ठेवता येत नाही, बाहेर ठेवला तर पाऊस जर पडला तर सगळा माल खराब होतो. सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत. म्हणजेच की सार्वजनिक गोदामे ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने करदत्त गोदामे काम करतात. सार्वजनिक गोदामे आहेत जी आयातदारांना उपलब्ध असतात, जे इम्पोर्ट करणारे असतात त्यांनाच उपलब्ध असतात. सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत, कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते. ठीक आहे, जेवढेही करदत्त गोदाम आहेत त्या प्रत्येक गोदामामध्ये मालाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. 24 तास त्याचं संरक्षण केलं जातं. ठीक आहे, आणखीन वेगवेगळे विपणनाचे कार्य सुद्धा केले जातात. विभागणी, पुनर्वेष्टन इत्यादी प्रक्रिया सुद्धा त्यामध्ये केले जातात. वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. आता हे महत्वाचं आहे, पुनर्निर्यातीसाठी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजून घ्या आता. हे इंडिया, हे जपान. ओके,
परत आता हे माल पाठवायचं आहे. हा इकडे पाहिजे याला. एक मिनिट. हा अमेरिका. चेक करा. हा जपानवरनं माल इंडियामध्ये आला, त्यावेळेस काय झालं, इम्पोर्ट झालं. ठीक आहे. जपानवरनं माल इंडियामध्ये आला, त्यावेळेस काय झालं, इम्पोर्ट झालं. ठीक आहे, इम्पोर्ट झालं, माल आला इंडियामध्ये, मुंबईच्या बंदरावर आला, तिथून सीमा शुल्क सुद्धा भरलं, करदेय गोदामामध्ये पण होतं, कस्टम ड्युटी पे झाली. मग त्याच्यानंतर माल बाहेर आल्यानंतर ते माल परत इंडियाच्या मध्ये ना आणता, ठीक आहे, इंडियाच्या मध्ये, कुठे, इंडियामध्ये, ठीक आहे, आपल्या देशामध्ये वापर न करता ते माल आपल्याला अमेरिकेला पाठवायचं होतं. सीमा शुल्क पे झालं, कस्टम ड्युटी पेड झाली. बरं, इंडियावरनं अमेरिकेला पाठवेपर्यंत जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये तो सगळा माल करदत्त गोदामामध्ये ठेवला जातो. समजलं? कंपल्सरी जो कोणता बाहेरून माल येतो त्याला त्याच्यासाठी कस्टम ड्युटी आधी पे करावी लागते. ते करदेय गोदामामध्ये असल्यानंतर कस्टम ड्युटी पे केलेला आहे. मग तिथून माल बाहेर काढला, बाहेर काढल्यानंतर आता माल कुठे ठेवणार, म्हणून करदत्त गोदामामध्ये ठेवलं. म्हणून करदत्त गोदामामधनं डायरेक्टली तो माल अमेरिकेमध्ये पाठवण्यात आला. समजलं? आता करदत्त गोदामामध्ये पण काहीतरी चार्जेस लागतात. फुकट कुठलं गोदाम आपल्यासाठी कार्य करत नाही. समजलं? इझी आहे. सर्व बंदर अथवा गोदी क्षेत्राजवळ प्रकर्षाने आढळतात. आता करदत्त गोदामे कुठे आढळतात, बंदर आणि गोदी सेमच झालं. बंदर आणि गोदीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, त्यालाही पोर्टच असे म्हणतात. दोन्ही एकाच ठिकाणी असतात, एकच आहे. सो त्या ठिकाणी तुम्हाला करदत्त गोदामे पाहायला मिळतील. 5th वन आहे शासकीय गोदाम, गव्हर्नमेंट वेअरहाऊस. आता शासकीय गोदाम, लक्ष द्या काय सांगितलंय. शासकीय गोदामामध्ये साधं सिंपल आहे, शासनामार्फत चालवलं जातं. ठीक आहे. ही गोदामे केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सरकारी संस्थांच्या मालकीची आहेत. जसं खाजगी गोदामे मोठे व्यापारी किंवा उत्पादक त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्याच पद्धतीने शासकीय गोदामे केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा सहकारी सार्वजनिक सरकारी संस्थांच्या मालकीची आहेत. त्यांच्याद्वारे व्यवस्थापित केलेली आहेत. छोटे शेतकरी, व्यापारी, विक्रेते यांना गोदामे बांधणे जिकरीचे असते. जिकरीचे म्हणजे त्यांना कठीण जातं, कारण त्यांच्याजवळ तेवढे पैसे नसतात. ठीक आहे. अशा वेळी शासकीय गोदामे त्यांना अत्यंत माफक किमतीमध्ये या गोदामामध्ये माल साठवण्याची मुभा देतात. कोणासाठी? छोटे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते. त्यांना स्वतःच गोदाम बांधणं परवडत नाही, म्हणून अशा वेळेस ते गव्हर्नमेंट वेअरहाऊस शासकीय गोदामामध्ये माफक किमतीमध्ये त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये त्या गोदामामध्ये माल साठवून ठेवू शकतात. वेगवेगळ्या राज्यात आणि देशभरात केंद्रीय भंडारण निगम, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, राज्य वखार महामंडळ, स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, भारतीय खाद्य निगम, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इत्यादी गोदामे आहेत. ही आहेत सरकारची गोदामे. आता राज्य वखार महामंडळ, ठीक आहे, स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, याच्याबद्दल बोलायचं असेल, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल, शेतकऱ्यांची मुलं म्हणजे जे स्टुडंट त्यांचे वडील शेती करत असतील, सो त्यांना माहिती आहे जे बियाणे वगैरे असतात आपण स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन कडून आणत असतो. त्या गोदामामध्ये आपल्याला जे बी लागतात, शेतामध्ये पेरण्यासाठी जे बियाणे लागतात ते आपण स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन कडून आणत असतो. त्या ठिकाणी ते उपलब्ध असतात. अंबेजोगाईला अशा ठिकाणी ते मिळत असतात. ओके. 6th वन आहे, चेक करा. 6th वन काय आहे? सहकारी. ठीक आहे. कोऑपरेशन. ओके. सहकारी गोदामे. ही गोदामे सहकारी संस्थांच्या मालकीची आहेत. सहकारी संस्था कोणत्या आहेत? अमूल वगैरे जे आहेत, अमूल जे आहेत ते सहकारी संस्था आहेत. महिला गृह उद्योग हे सुद्धा एक सहकारी संस्था आहे. त्याच्यानंतर लिज्जत पापड वगैरे ही सुद्धा एक सहकारी संस्था आहेत. म्हणजेच की अशा संस्थांच्या मालकीची असतात.
व्यवस्था व नियंत्रित हे सहकारी संस्थेचे जे काही व्यवस्थापक असतात त्यांच्या मार्फत केली जाते. ती मुख्यतः अत्यंत किफायतशीर दराने गोदाम सुविधा उपलब्ध करून देत असतात. खूप कमी पैशांमध्ये गोदामामध्ये माल साठवता येतं. अशा प्रकारची गोदामे शेतकरी आणि व्यापारी तसेच सामान्य जनतेसाठी उपयुक्त आहेत. ही जी गोदामे आहेत ते शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला घरी माल ठेवायला जागा नसेल तर तो अशा वेळी त्या गोदामामध्ये माल ठेवू शकतो कमी पैशात. 7वा आहे शीतगृह. फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठवण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होतो. तिथे एक प्रकारचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं की एखाद्या फळेभाज्याला किंवा पालेभाज्यांना किती रूम टेम्परेचर वरती ते फळेभाज्या आणि जे काही पालेभाज्या असतात ते टिकतात, म्हणजे ताजे ताजे दिसतात, त्याच रूम टेम्परेचरवर त्या शीतगृहांमध्ये फ्रीज असतं. इथे एक प्रकारचं फ्रीजच असतं, एकदम थंडगार असतं. त्या ठिकाणी जे काही फळे फुले भाज्या असतात ठेवले जातात. शीतगृहामध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात. ठीक आहे, सगळ्यात कमी तापमान असतं जेणेकरून तिथले जे काही आपण ठेवतो त्यामध्ये ते फळ फूल भाज्या ते ताजे आपल्याला दिसतात, जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्याचा वापर करणे शक्य होते. का केलं जातं तर फुलं असतील मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामधून तोडून आणलो आणि असं जर घरी असं बाहेर ठेवलं तर फुलं खराब होतात. जर आपण ते शीतगृहामध्ये ठेवलं, शीतगृह गोदामामध्ये ठेवलं तर फुलं खराब होत नाहीत आणि जेव्हाही भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल त्यावेळेस ते ताजे दिसतील. अशा शीतगृहामुळे जागतिक व्यापार शक्य झाला आहे. जागतिक व्यापार, कारण जो काही नाशवंत वस्तू होता त्याची साठवणूक पॉसिबल नव्हतं. जेव्हापासून शीतगृह आले नाशवंत वस्तूची साठवणूक सोपी झाली आहे. शीतगृहामध्ये नाशवंत वस्तू ठेवल्या जातात आणि तिथून माल पुढे पाठवल्या जातं. मोठे कंटेनर पण असतात, त्याला शीतगृह टाईप बनवलं असतं कंटेनरला, त्याच कंटेनरला वाहून नेण्याचं काम केलं जातं. म्हणून जागतिक व्यापार शीतगृहामुळे शक्य झाला आहे नाशवंत वस्तूसाठी. ओके, डन. तुम्हाला हे सगळे 7च्या 7 गोदामाचे प्रकार समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. जर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.